कधी-कधी काय होतं, भाजीला काय करावं सुचत नाही आणि एक तुमच्यासोबत अत्यंत सोपी रेसिपी मी शेअर करणार आहे. कुठलंही वाटण न करता झटपट तयार होणारी ती म्हणजे चुनगुळ्याची भाजी. करायला सोपी आणि एकदम भन्नाट लागणारी, भन्नाट चवीची भाजी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप झटपटसुद्धा होते आणि वेळही कमी लागतो आणि वाटणही करायची गरज नाही आपल्याला. चला रेसिपीला सुरुवात करूया. एका बाउलमध्ये आपण बेसन पीठ घेऊया. 1 वाटी बेसन पीठ घेतले आहे. तुम्हाला किती माणसाची करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही बेसन पीठ घेऊ शकता. त्यामध्ये थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकलेलं आहे. याऐवजी तुम्ही हिरवं तिखटसुद्धा वापरू शकता, हिरवी मिरचीचं, आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला, अगदी 1 चम्मचभर, आणि मिक्स करायचं आहे हे सर्व साहित्य. आता मिक्स करून झालेलं आहे आणि यामध्ये आता पाणी टाकून आपण हे भिजवून घेऊया. थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे हाताने, तुम्ही विस्करनेसुद्धा भिजवू शकता. मी हाताने भिजवून घेत आहे. हाताने छान भिजवलं जातं, हाताची चव यामध्ये उतरते. आणि अजून थोडंसं पाणी टाकते आणि छान असं भिजवून घ्यायचं आहे आपल्याला. खूप छान अशी ही रेसिपी आहे मंडळी. आपल्या घरात बेसन पीठ असतंच आणि खूप छान अशी भाजी लागणारी आहे. आता भिजून झालेलं आहे आपलं. आता हे झाकण ठेवूया. तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊया. आता इकडे पॅन ठेवूया गरम करायला. त्यामध्ये आता तेल टाकून घेऊया. 1 छोटी वाटी तेल घेतलेलं आहे मी. तुम्ही पाहू शकता. 1 छोटी वाटी दाखवते तुम्हाला मी, तेवढी वाटी घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेलाचं प्रमाण कमी करू शकता, तुम्हाला जास्त तेल आवडत नसेल तर. तेल छान गरम झाले आहे. त्यामध्ये आता जिरं टाकून घेऊया. जिरं छान फुललेलं आहे. आता लगेच बारीक कट करून घेतलेला आहे मी कांदा, तो कांदा टाकायचा आहे. कांदा छान गुलाबीसर रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. मिडियम टू लो फ्लेमवर आपण हा भाजून घेऊया मस्त. आणि आलं आणि लसूणची कुटून घेतला आहे मी पेस्ट, खलबत्त्यामध्ये थोडी जाडसरच आहे, तीसुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे. आणि छान असे मिक्स करायची आहे आपल्याला. कांदा छान भाजलेला आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो बारीक कट करून घेतला होता, तो आता यामध्ये टाकून देऊया. आणि टोमॅटोसुद्धा छान नरम होईपर्यंत परतून घेऊया. माझा थोडासा टोमॅटो कच्चा होता, म्हणजे जास्त लालसर नव्हता, त्यामुळे त्याला वेळ लागेल. तुमच्याकडे पिकेल असलं तर लवकर शिजेल. यावरती थोडंसं झाकण ठेवते म्हणजे लवकर नरम होईल. झाकण ठेवल्यामुळे तुम्ही पाहू शकता मस्त असा लवकर नरम झालेला आहे आपला मऊ टोमॅटो झालेला आहे. आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आपण. आणि यामध्ये आता मसाले टाकून घेऊया. लाल तिखट टाकलेला आहे 1 चम्मच, हळद, कांदा मसाला 1 चम्मच, गरम मसाला 1 चम्मच. छान मिक्स करून घेऊया. अजूनही तुमच्या आवडीचे मसाले तुम्ही यामध्ये टाकू शकता. छान असं मिक्स करायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे. आणि माझ्या कुंडीमध्ये कढीपत्ता होता, तो तोडलेला आहे मी ताजा, तो यामध्ये टाकून देऊया. हे सर्व मिश्रण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे साईडला. आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. पाणी थोडं जास्तच घालायचं आहे, म्हणजे आपले चुनगुळे छान शिजले पाहिजे पाण्यामध्ये. आधी 1 ग्लास पाणी घेतलं आणि मिक्स करून घेऊया. आणि नंतर 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे मी. छान असं मिक्स केलेलं आहे. आता झाकण ठेवूया आपण याच्यावरती. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा मिक्स केलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवून देऊया. आणि तोपर्यंत आपण पीठ बघूया आपलं भिजलं आहे छान. आता थोडंसं आपण हे पातळ करून घेणार आहोत. यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि हाताने आपण हे थोडंसं चुरून घेऊया, असं मळून घेऊया आणि पातळ करून घेऊया. छान आता पातळ करून झालेलं आहे. आता तोपर्यंत आपल्या फोडणीलासुद्धा छान उकळी आलेली असेल. तुम्ही पाहू शकता, मी झाकण उघडून दाखवते. छान अशी उकळी आलेली आहे. पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया आणि लगेच यामध्ये आपण चुनगुळे टाकूया. आणि उकळी फुटल्यानंतरच आपल्याला यामध्ये चुनगुळे टाकायचे आहे. तुम्ही बघू शकता थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि छोटे छोटे चुनगुळे यामध्ये आपल्याला टाकायचे आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी यामध्ये टाकून घेत आहेत. खूप टेस्टी अशी होणारी भाजी आहे मंडळी, झटपट होणारी, खूप छान लागते. तुम्ही भाकरीसोबत खा किंवा पोळीसोबत खा किंवा भातासोबत, खूप टेस्टी लागणारी भाजी आहे. अशाच पद्धतीने सर्व चुनगुळे आता मी टाकून घेते आणि लो फ्लेमवर आपल्याला ही शिजून घ्यायची आहे. चुनगुळे शिजल्यानंतर आपोआप वरती येतात, तेव्हा समजायचं आपले चुनगुळे शिजलेले आहे. 5 ते 7 मिनिटे याला वेळ लागतो शिजण्यासाठी. आणि लो फ्लेमवर शिजून घ्यायची आहे, म्हणजे आतपर्यंत शिजतील. आता थोडीशी वाळलेली कोथिंबीर आहे ती यामध्ये टाकून देते. माझ्याकडे ताजी कोथिंबीर नव्हती, त्यामुळे ही टाकलेली आहे. याचासुद्धा छान असा सुगंध यामध्ये येतो. आणि मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता खूप छान अशी तर्री आलेली आहे. अजून वेळ आहे शिजण्यासाठी. पुन्हा एकदा मी झाकण ठेवते आणि शिजवते. चुनगुळे या पाण्यामध्ये शिजल्यामुळे पाणी आपोआप घट्ट होतं. तुम्ही पाहू शकता छान असं पाणी घट्ट झालेलं आहे आणि तर्रीसुद्धा छान आलेली आहे. चुनगुळे आपले तयार झालेले आहेत. आता एका डिशमध्ये आपण काढून घेऊया. गरमागरम चुनगुळ्याची भाजी, कोण्या साईडला डुबुकोड्यासुद्धा म्हणतात याला.
तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात कमेंट करून सांगा आणि आजची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा सांगा। तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। असे छान छान रेसिपीचे अपडेट तुम्हाला मिळतील। आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी। भेटूया अशा छान मस्त झणझणीत चमचमीत भन्नाट रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय मंडळी।